राजेंद्र पाटील, सिव्हिल सर्जन जालना। सर, काय तुम्ही तपासणी केलेली, नेमकं काय परिस्थिती आहे पेशंटची, शुगर आणि बीपी काय परिस्थिती? आज उपोषणाचा 4था दिवस आहे। सुरुवातीला त्यांचं ब्लड प्रेशर 110/70 74 राहायचं। आज 4थ्या दिवशी त्यांचं ब्लड प्रेशर पण खालावलेलं आहे। आत्ता जस्ट तपासलो आम्ही, 2 वेळा रिडिंग घेतलेले आहे, त्याच्यामध्ये 96/68 ब्लड प्रेशर लागलेलं आहे। आणखीन पल्स रेट थोडंसं जास्ती आहे जे राहावं त्याच्यापेक्षा, आणि त्यांची शुगर लेवल कमी झालेली आहे। आम्ही आमच्या परीने त्यांचा उपचार करायसाठी प्रयत्न करत आहोत। 96/68 म्हणजे याचा अर्थ काय आहे नेमकं? त्यांना किती रिस्क आहे? त्यांनी आता ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे का, इन्क्लूड घ्यायला पाहिजे, काय वाटतं? नाही, मी डॉक्टर म्हणून मला उपचार करणं गरजेचं वाटतं आणि करणं गरजेचंच आहे। त्यांनी उठले बसले काही झालं तरी जीवाला धोका होऊ नये काळजी घेणं माझं काम आहे। त्यांनी जर ट्रीटमेंट नाही घेतली तर पुढे धोका काय होऊ शकतो? धोके बरेच होऊ शकतात, पण त्याच्यासाठी होऊ नये म्हणून माझी टीम इथं तैनात आहे। मी ट्रीटमेंटसाठी तयार आहे। भावना आम्ही मनवायचा प्रयत्न करतोय। आता सध्याला माझी शुगर लेवल बी कमी झालेली आहे आणि कालपासून त्यांची लघवी पण झालेली नाही आहे।